साताऱ्यातील बैठकीत शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलिंगच्या बैठकीला दोघांचीही उपस्थिती पाहायला मिळाली। या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार जवळजवळ बसल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। त्या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी साई सावंत आपल्यासोबत जोडले। साई, साताऱ्यातील बैठकीमध्ये पुन्हा एकदा आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। काय सांगशील सविस्तर, काय घडामोडी या बैठकीदरम्यान घडल्या? नक्कीच करण, आज साताऱ्यात तर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सातारा जिल्हा दौरा होता। हा दौरा नेमका रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलिंगची बैठक होती, त्या बैठकीसाठी आयोजित करण्यात आलेला होता। आणि आता दोन्ही नेते हे आता या बैठकीला आतमध्ये हॉलमध्ये एकत्र आल्याचं चित्र समोर पाहायला मिळत आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर या संपूर्ण पार्श्वभूमीवर अजित पवार असतील, शरद पवार असतील, दिलीप वळसे पाटील असतील असे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित आहेत। सकाळपासूनच शरद पवार साताऱ्यात दाखल झालेले आहेत। त्यांनी 2 ठिकाणी देखील बैठका घेतलेल्या आहेत। प्रामुख्याने या बैठकीचं विशेष महत्व म्हणजे येणाऱ्या संपूर्ण काळामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या ज्या संपूर्ण शाखा आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये नेमके कोणते निर्णय घ्यायचे हे देखील या बैठकीमध्ये आता थोड्याच वेळात आपल्याला समजू शकेल माहिती। त्याचबरोबर येत्या 9 तारखेला देखील कर्मवीर भाऊराव पाटलांचा जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने देखील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे। आणि आता बघितलं तर मंत्री मकरंद पाटील हे देखील आता या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत। संपूर्ण या राजकीय पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर आता या शिवाजी कॉलेजच्या परिसरामध्ये ही बैठक सुरू आहे। त्या बैठकीला दोन्ही नेत्यांचे राजकीय कार्यकर्ते देखील एकमेकांशी हस्तांदोलन करताना देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर राजकीय वर्तुळामध्ये देखील आता एक दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र शेजारीच बसलेले आहेत। त्यामुळे एक राजकीय चर्चा होऊ लागलेली आहे। नक्कीच साई, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।